मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे मी पुन्हा. संकटे कितीही आली येऊ द्या, संकटे कितीही आली येऊ द्या, दुष्काळ अतिवृष्टी आली येऊ द्या, मी संकटांना कधी घाबरणार नाही, मी संकटांना कधी घाबरणार नाही. मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा उभा राहीन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन. कर्जाचा डोंगर किती मोठा होऊ द्या, कर्जाचा डोंगर कितीही मोठा होऊ द्या, खत बियाण्यांचे किती भाव वाढू द्या, खत बियाण्यांचे किती भाव वाढू द्या, कर्जमाफी मिळो अथवा न मिळो, कर्जमाफी मिळो अथवा न मिळो, मी कुणाचा एक रुपया पण बुडविणार नाही. मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा उभा राहीन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन. हमीभाव मिळो अथवा न मिळो, हमीभाव मिळो अथवा न मिळो, स्वामीनाथन आयोग लागू होवो अथवा न होवो, मी घामाचं पाणी करीन, मी घामाचं पाणी करीन व काळ्या मातीतून सोनं पिकवीन, व काळ्या मातीतून सोनं पिकवीन. मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा उभा राहीन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन. आमचा शेतमाल कितीही स्वस्त होऊ द्या, आमचा शेतमाल कितीही स्वस्त होऊ द्या, महागाई कितीही वाढू द्या, लोकांना कितीही आलिशान लग्न करू द्या, मीही माझ्या मुलाबाळांसाठी कोणतीच वस्तू कमी पडू देणार नाही, मीही माझ्या मुलाबाळांसाठी कोणतीच वस्तू कमी पडू देणार नाही. मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा उभा राहीन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन आणि प्रत्येक संकटाला सामोरा जाईन. मित्रांनो, माझी आजची कविता आहे मी पुन्हा, आणि ही कविता राजकारणावर नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्यावर आहे. शेतकरी काबाड कष्ट करतात, त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे येतात, दुष्काळ अतिवृष्टी नेहमी त्यांच्या पाठीमागे असते, तरी ते कोणत्या संकटाला घाबरत नाही. आणि या कवितेतून आपण तीच अपेक्षा केली आहे की शेतकरी बांधवांनी प्रत्येक संकटाला सामोरं गेलं पाहिजे. शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे, दिवस रात्र राबतो, त्याला ना पेन्शन भेटते ना भरमसाठ पगार मिळतो, तरी तो आपल्या कुटुंबासाठी कर्जाचा डोंगर असो, खतबियाणे महाग असो, कर्जमाफी मिळो अथवा न मिळो, तरी तो माघारी फिरत नाही, कुणाला रिक्वेस्ट करत नाही. शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरा जातो आणि नेहमी आपल्या कष्टातून या संकटांना उत्तर देतो. राजकारण थोड्या दिवसांचं असतं, राजकारणी लोक येतात जातात, पण शेतकरी हा नेहमी आपल्या कष्टाच्या मार्गानेच पुढे येतो. महागाई किती वाढू द्या हो, लोकांना किती आलिशान लग्न करू द्या, शेतकरी स्वप्न पाहतो की मला माझ्या कुटुंबाचं. आता काही दिवसापूर्वी केळीला चांगला भाव भेटला, एका शेतकऱ्याने डीजे लावला, आनंद साजरा केला. मित्रांनो, शेतकरी कमी नाही आहे, आपल्याकडे उलटी गंगा वाहते, नोकरदारांना पण साहेब म्हणतो, पण खरा साहेब जगाचा पोशिंदा आहे, आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. ही कविता आवडली, हा व्हिडिओ आवडला तर 2 जणांना नक्की पाठवा. कविता ऐकल्याबद्दल धन्यवाद.